मुंबईतील मध्यवर्ती भाग मानला जाणाऱ्या लालबाग परळ आणि चिंचपोकळी परिसरात बुधवारी 26 ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास अचानक मोठा तणाव निर्माण झाला। ईदच्या मिरवणुकीदरम्यान दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि मोठ्या आवाजाचे हॉर्न वाजवण्यावरून दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाली। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं सावट पसरलं होतं। भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील सेंट्रल रेल्वेच्या परळ वर्कशॉप समोर आणि लक्ष्मी कॉटेज परिसरात घडलेल्या या घटनेत दोन्ही बाजूंकडून तुफान घोषणाबाजी, झटापट आणि दगडफेक करण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र या प्रक्रियेत पोलीस कर्मचारीही जखमी झाले असून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला। घटनेची सुरुवात काल रात्रीच्या सुमारास झाली, जेव्हा भोईवाडा पोलीस नेहमीप्रमाणे नाकाबंदी करून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत होते। मिरवणुकीतील काही दुचाकीस्वार मोठ्या आवाजाचे मॉडिफाईड सायलेन्सर आणि कर्णकर्कश हॉर्न वाजवत तकिया मशीद परिसरातून जात होते। स्थानिकांनी या कर्णकर्कश आवाजाला जोरदार आक्षेप घेतला, ज्यामुळे दुचाकीस्वार आणि स्थानिकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। यानंतर सुमारे 50 ते 60 दुचाकीस्वारांनी आपली वाहनं रस्त्याच्या मध्यभागी थांबवून वाहतुकीला पूर्णपणे अडथळा निर्माण केला आणि जोरात घोषणाबाजी सुरू केली। घोषणाबाजीचा आवाज ऐकून लक्ष्मी कॉटेज परिसरातील 30 ते 40 तरुणही रस्त्यावर उतरले। दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने वातावरण अत्यंत चिघळलं आणि वादाचं रूपांतर थेट हिंसक हाणामारीत झालं। दोन्ही बाजूंच्या तरुणांनी मिरवणुकीतील झेंड्यांच्या काठ्या आणि हाताला मिळेल त्या वस्तूंचा वापर करून एकमेकांवर हल्ला चढवला। काही प्रत्यक्षदर्शींच्या मते या काळात बॅनर फाडण्याच्या घटना घडल्या, तसेच दोन्ही बाजूंकडून जोरदार दगडफेकही करण्यात आली। हाणामारीची तीव्रता इतकी जास्त होती की रस्त्यावर दोन्ही बाजूंचे तरुण एकमेकांना भिडले होते, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत। माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी सौम्य लाठीमार करत हिंसक जमावाला पांगवलं। या झटापटीत जमावाचा रोष रोखताना आणि शांतता प्रस्थापित करताना काही पोलीस कर्मचारीही दुखापतग्रस्त झाले। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ पावले उचलली। खबरदारीचा उपाय म्हणून भायखळा, लालबाग आणि परळ मार्गावरील पुलावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती आणि वाहनं पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। पोलिसांच्या अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रात्री 12:20 सुमारास परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली। या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत रेहान मसूद सय्यद, आदिल खान अहमद खान आणि मिराज मोहम्मद फिरोज रईस या 3 मुख्य आरोपींना ताब्यात घेतलंय। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। याशिवाय हिंसक जमावातील इतर अज्ञात व्यक्तींचीही ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। पोलीस प्रशासनाने या प्रकरणी अत्यंत कठोर कलमे लावली आहेत। आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 189(1), 189(2), 189(3), 191(1), 191(2), 195(1), 118(1), 121(1) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 137 आणि 133 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आलेत। मुंबई पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा अतिरिक्त ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। सध्या परळ आणि लालबाग परिसरात पूर्णपणे शांतता प्रस्थापित झाली असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करत असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे।